आहे पन्हाळगडाच्या पायथ्याशी वीर शिवा काशीद यांच्या समाधीस्थळी। इथं समाधीचं दर्शन घेऊन आपल्याला वर वीर शिवा काशीद यांचे स्मारक आणि वीर बाजीप्रभू यांचे स्मारक यांचं अभिवादन करून या ट्रेकची सुरुवात करायची आहे। आजच्याच दिवशी म्हणजे 12 जुलै 1660ला जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज यांची सुटका पन्हाळ्यावरून करायची होती, तेव्हा वीर शिवा काशीद यांनी प्रति शिवाजी बनवून गनिमांना चकवा दिला होता आणि महाराजांना वेळ मिळवून दिला होता। आणि आजचीच ती तारीख आहे ज्या दिवशी वीर शिवा काशीद यांना वीरमरण आले। ही आहे त्यांची समाधी। समाधीचं दर्शन झालेलं आहे आणि इथून मी जात आहे वीर शिवा काशीद यांच्या स्मारकाकडे, जिथून आपल्या या मोहिमेची सुरुवात होणार आहे। इतिहास अनुभवणं हे खऱ्या अर्थानं आयुष्यात एक चांगलं दिशेनं पाऊल पडावं, यासाठी हा शिवराष्ट्राचा गेले 32 वर्ष प्रयत्न आहे आणि हे आताचं वर्ष जे आहे 33वा आहे। चला चला जाऊ पन्हाळगड पाहू, चला चला जाऊ पन्हाळगड पाहू। छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करून वीर बाजीप्रभू देशपांडे आणि वीर शिवा काशीद यांना स्मरण करून आम्ही आता पुसाटी बुरुज राजदिंडी मार्गे खाली चाललो आहे। खाली गड उतरल्यानंतर आम्हाला सगळ्यांना तिथं पॅक लंच भेटणार आहे, जे दुपारची जेवणाची सोय आहे आपल्यासाठी। राजदिंडी मार्गाने गडावरून खाली उतरल्यानंतर सगळ्यात पहिलं ऐतिहासिक ठिकाण आपल्याला जे लागतं ना, तिथं एक शिलालेख आहे आणि ते शिलालेख तुम्ही वाचल्यानंतर तुम्हाला त्याचं महत्त्व आपोआप समजून जाईल। हे आहे ते शिलालेख। शिवा काशीदांची पालखी हौतात्म्याकडे। हे एक असं ठिकाण आहे ना, जिथं महाराजांची आणि वीर शिवा काशीदांची शेवटची भेट झाली होती आणि यानंतर शिवा काशीद या मार्गाने दिशाभूल करायला पालखीतून निघाले आणि महाराज या मार्गाने मसाई पठार गाठला। आता आपल्याला पण याच मार्गाने मसाई पठारला जायचं आहे आणि आजचा दिवस जो आमचा मोहिमेचा आहे तो पण 12 जुलैच आहे आणि ज्या दिवशी महाराज ही पन्हाळ्यावरून पेढा ओढून निघाले तो पण दिवस 12 जुलैच होता। म्हणजे आजचा दिवस तो ऐतिहासिकच आहे आणि आजच्याच दिवशी वीर शिवा काशीद
यांनी हा मार्ग निवडून महाराजांना वेळ मिळवून दिला आणि ज्या मार्गाने छत्रपती शिवाजी महाराज गेले होते त्या मार्गानेच प्रत्येक वर्षी वेगवेगळं ग्रुप असं पन्हाळा पावनखिंड मोहीम काढतच असतं आणि कोणी हरवलं नाही पाहिजे त्यासाठी प्रत्येक ठिकाणी ही अशी निशाणी पूर्ण पावनखिंडीपर्यंत असं लावत गेलेले आहेत ज्याच्यामुळे हरवण्याचे चान्सेस डायरेक्ट झिरो. आजचा जो पल्ला आहे तो जास्त नाही पण 15 किलोमीटर टोटल डिस्टन्स कव्हर करायचा आहे आणि त्यात 8 किलोमीटरचा आपल्याला मसाई पठार लागणार आहे. मसाई पठार म्हटलाच आपली हवा टाईट होती जशी आत्ता झाली. ड्रोन शूट घ्यायला गेलो आणि त्याच वेळी बरोबर पाऊस आला. ड्रोन मस्त वेळी पॅक केला परत ऊन आले. काय चाललंय एकतर पड नाहीतर फक्त ऊन राहा. हर्षा हे हर्षा कुठं आहे आपण आता? मसाई पठार मसाईचं मंदिर समोर आहे. भर उन्हात आता आम्ही मसाई पठारावरच्या मसाईच्या मंदिरमध्ये आलोय. हे आहे ते मंदिर. थोडा वेळ तर रेस्ट घेऊया आणि ड्रोन शॉट्स पण घेऊया. थंडगार आहे इथं मसाई देवीच्या मंदिरामध्ये. बाहेर एवढं खतरनाक ऊन आहे इथं जरा थंड आहे. अक्षा कसं वाटालंय? एकदम मस्त. बाहेर कसं वाटालंय? हे काय ही कुठली पद्धत आहे? फार कसं वाटते भाऊ इथं? डेंजर जन्नत वाटेल. असं वाटायला इथं झोपायचं माहिती काय? थंड आहे एकदम. थोड्या वेळ बसून ड्रोन शॉट्स घेऊ. ऊन आले मस्त बाहेर. One, two, three, start. दादा आम्हाला पण दादा दादा चॉकलेट झाले की दादा चॉकलेट. चला चला गाड्यांचा आवाज आणि पेट्रोलचा आवाज यायला चालू झालाय. वस्तीमध्ये आलोय.
हा शेणाचा वास आला. हे अरे ते मस वर आलेली रे ते होती चॉकलेट मागायला आली, हसायला चालू झाली तुझ्या नादात. तेव्हा कशी हसाले गोड आणि डोळे झाकायला लागले. खाल्या 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 खाल्या. तर फायनली मसाई पठार आपला पार करून आम्ही खाली उतरलेलो आहे आणि या गावाचं नाव आहे कुंभारवाडी. शूज आणि तुझे बघायचे तर माझे शूज बघा पूर्ण चॉकलेटी झालेले आहे ब्लूचे. शेवटचा पल्ला घाण होता. होय फुल चिक्कल. नाही बा माझ्याकडे नाही. चॉकलेट आहेत खरं एकदम कमी आहेत. कोणाकोणाला पाहिजे आता ते बघा तुम्ही. यो बा आवा ह्यो कुठला अटॅक आहे. गाणं कोणाला येते मन बघू. मन पोयम कुठली तरी तुला लगेच देतो मी. हा मन डोंगराच्या पलीकडे शिरकोटली ठीक आहे राहू दे. ते जर येतो देतो 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 देतो. ए थांबा थांबा थांब थांब व्यवस्थित देतो मी इकडे. तर दे तू तर. आता दादाला आहे बघूया आपण. अरे नशीब चांगला आहे तुझं. कोणी गाणं कोणी म्हटलं गाणं ही म्हटली ना मस्त. तू पण म्हणलास तू पण मस्त. तू कितवीत आहे. अरे वा. हे याला घेऊन जा तुम्ही. याला घेऊन नको नको चल तू चल 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 तो याला उचल घेऊन चल. चला बाय बाय. कुठल्या प्रकारचा पाऊस आहे हा. पाऊस पण पडालाय ऊन बी आहे ढग बी आहे. ते जाऊ दे. हा ना जरा बघा भाताची शेती. शेतीचा भात. शेतीचा भात. हा भाताची शेती. ए अरे तू कोल्हापूरकरचा ना व मग तिकडनं गावात कुठं नाही आलेस. जाऊन ये शेतात ना. जरा बरं वाटाले. गाव लागले वस्ती आल्यावर जरा बरं वाटाले. मागापासून असं पठार बघून बघून आहे की नाही एक मज्जा आहे. मजा अजिबात येत नव्हती. आता इथून खोतवाडी जास्त लांब नाही आहे. मॅक्स टू मॅक्स 5 किलोमीटर असेल. मस्तपैकी जाऊया फ्रेश होऊया. आणि आज व्याख्यान आहे त्यातले काही चांगले सीन्स तुम्हालाही दाखवेन. आणि आज ड्रोन शॉट्स जास्त काढलेले आहेत. पूर्ण व्हिडिओ ड्रोन शॉट्स असणार आहे. कारण आपल्यासोबत एक पनोती आहे ज्याच्यामुळं पाऊसच पडलेला नाही. आणि तो पनोती यो आहे समोर बघ नाहीतर कुत्रा आहे. योगेश बाय कसलो निवांत. खोतवाडीच्या अलीकडं 2 किलोमीटर आम्हाला लेफ्ट साईडला आहे नाही हे असं स्ट्रक्चर दिसलंय. कोपरोमध्ये दिसतंय की नाही माहित नाही खरं त्याची काहीतरी स्टोरी आहे वराडाची. एक मामा भेटलेत आपल्याला आपण त्यांना विचारूया त्या दगडांची स्टोरी. माहिती असेल तर सांगते नसेल तर आपण दुसरीकडे विचारूया. मामा त्या दगडांचं काय गोष्ट आहे काय. ती दगड काय अशी काय माहिती का. पहिलं म्हणजे लग्नाचं वराड तिथं गप झाले अशी म्हणतात वाडवडी. गप म्हणजे गायब झाले. तिथं देवी आहे ना क्वारी देवी. ती झाड आहेत का तिथं देवी आहे क्वारी देवी म्हणून. मग शहरातली मुलगी होती आणि गावठी वाडीरांचा मुलगा होता. म्हणजे लगीन ठरलं तर म्हणतात. आणि ती म्हटला पाया पडायचं माझ्या देवाच्या या दगडाच्या. ती नवरी काहीतरी म्हणली या दगडाच्या पाया पडायचं नाही. तेव्हा ती गप झालं वराड. मग ती माणसं आहेत का ती सगळी. माणसंच आहेत ते सगळी माणसंच आहेत म्हणायची. होय असं पाग बर. करेक्ट 5:30 वाजता आम्ही पोहोचलेलो आहे खोतवाडीमध्ये. इथं आमचा पहिला स्टे असणार आहे.
गावातल्या मधल्याच काही घरांमध्ये शाळांमध्ये राहायची सोय केलेली आहे. तर मजा येणार आहे. संध्याकाळी व्याख्यान पण असणार आहे, तेही ऐकायला जरा बरं वाटेल. आजचा दिवस कंप्लीट झाला आहे. 15 किलोमीटर पण सगळ्यांसोबत जरा बोलत एवढं काय वाटलं नाही. फक्त उद्याचा दिवस थोडा ऊन नसायला पाहिजे, थोडा पाऊस असू दे, म्हणजे कसं निवांत जाता येईल. हर्षा, कसं वाटतंय? कसं वाटतंय खोतवाडी मध्ये पोहोचून? बोर्ड बी बाजूला आलाय बघ. नाही काय वाटतंय? छान वाटते. कुठेतरी डेस्टिनेशन आले आजच्या दिवसाचं. अरे एवढं वाटलं नाही की नाही. आज काही 15 किलोमीटर भावा लय निवांत गेला. पण उद्याचा दिवस खूप मोलाचा आहे. मराठी मोलाचा मोलाचा दिवस आहे. खडतर जीवन. एकदम डेंजर दिवस आहे उद्याचा. जर पाऊस पडला तर एक नंबर. आज पाऊस नाही, काय नाही. होय नाही, पावसाने भिजायचं होतं, घामाने भिजून आलोय खाली. हे काय, ह्याचा काय उपयोग होता मला तेच माहित नाही अजून. हे घालून फिरायला लावले. बट ठीक आहे, चला भेटू उद्या. नाही, जाऊ फ्रेश होऊ आणि मग पुढचं काय प्रोग्राम आहे ते बघूया. अन्यायाविरुद्ध प्रतिकार करण्यासाठी कुणालाही आणि प्रत्येकाला निश्चितपणानं प्रेरणा देणारी ती आहे पावनखिंड. या भावनेतून आपण जात आहोत. येडा दिला आणि धुवाधार पाऊस बरसत होता, तरी बी येडा ढिल्ला होण्याची चिन्ह नव्हती. काळ्या गुप्त यवनी ठगांनी सह्याद्रीचा सूर्य कोंडला होता. अरे कसं बाहेर पडावं इथून? पंत सिद्धीनं गडाला वेढा घालून 6 महिने झाले. साधी मुंगी सुद्धा आपल्याला वाव नाही. अहो कधी सुटतील हे पाश? आता तुमच्या अश्रूंच्या एक एक थेंबासाठी एक एक मरण झेली हो शिवा. ये तो शिवाजी का हम शक्ल है. शिवा भाग गया हुजूर, शिवा भाग गया. दुसरा दिवस, नवीन माणसं. नवीन माणसा, तर स्वागत आहे या मोहिमेच्या दुसऱ्या दिवसामध्ये. खोतवाडीपासून चालायला सुरुवात केलेली आहे आणि आजचा जो पल्ला आहे तो आहे 35 किलोमीटरचा. काय गोळा करायला? मग आपल्याला हे देतील की खायला? हे काय दीदी द्यायला लागले रे, दीदी द्यायला लागले. थँक्यू. गोड दीदी. संध्याकाळी की नाही नको तुम्ही द्यायला पाहिजे का घ्यायला पाहिजे? अरे बघ तुझं स्मूदी दिले. तुम्ही शाळेला जाताय? सगळे जाताय? गाणं म्हणा की पोयम. आपल्याकडे काहीतरी आहे हे ना द्यायला. दर पाठ हे पण दे. पेन वापरतेस तू? ना पुढं वापरणार की दे तू. पेन्सिल वापरत असली तरी दे. काय बरं वाटतंय नाही, एकदम गोड स्माइल देतात. लास्ट टाइम जेव्हा मी या मोहिमेला आलो होतो त्यावेळी हे लहान लहान पोरं असं प्रत्येक गावात आहेत जे काही ना काहीतरी म्हणजे गोळ्या किंवा चॉकलेट किंवा काहीतरी खायला आहे ना, म्हणजे असं एकदम गोड पद्धतीनं मागतात. असं द्याच किंवा ओढून घेणं ह्या पद्धतीचं नसेल तरी सुद्धा स्माइल करणार, असेल तरी स्माइल करणार. लास्ट टाइम मला आठवत आहे भरपूर जणांनी नोटबुक्स वह्या आहेत काय विचारलं होतं. त्यावेळी माझ्याकडे चॉकलेट्स पण नव्हते द्यायला,
कारण की माझं फर्स्ट टाइम होतं. ह्या वर्षी मी पूर्ण तयारीनं आलोय. वह्या पण घेऊन आलोय आणि गोळ्या पण घेऊन आलोय. डांबरी रस्ता संपलाय आणि हा जंगल भाग चालू झालाय. अर्ध्या तासाचं जंगल ट्रेक होता आणि परत डांबरीकरण पण लागलेलं आहे आणि ऊन पण डोक्यावर आले. डांबरीकरण पण आणि ऊन पण. देवाधर्माची आण हाय, बैमान कोणी व्हायचं नाही, बैमान कोणी व्हायचं नाही, आपलं इमान सोडायचं नाही, आपलं इमान सोडायचं नाही, एका दिलानं नांदायचं र देशासाठी जगायचं र, एका दिलानं नांदायचं र देशासाठी. तर विषय आहे बघूया. बेंदल झाले की काय विषय आहे हो? काय काय बैलाची शिंग आहेत असे बैलाच्या त्यात पुरलाय काय लावली चिंच? कवटी पण दिसते, कवटी पण दिसते की का हा काय विषय आहे? काहीतरी असेल गावचं हे त्यांचं, किंवा काय विषय आहे? जर मेलेला असेल गावचा काहीतरी विषय असणार त्यांचा. एक तर फोटो घ्यायचा विचार मग बैलांच मधला रोंडाला. मग तू तिथं तसं काय लावली चिंग त्याला? मेला हा म्हणून ते पुरलंय काय तिथं? मग शिंग बाहेर ठेवतात काय? तर विषय असा होता की तो रेडा तसा तिने तो पुरलेला आहे मेल्यानंतर, आणि तो प्रत्येक वेळी पहिला नंबर आणायचा म्हणून त्याच्या शिंगाला प्रत्येक वर्षी गोंडे बांधून त्याला पुसतात. गावाकडची आपली आपली मान्यता काहीतरी नवीन आहे. माझ्यासाठी पण तुझ्यासाठी पण नवीन होतं ना. इकडे इकडे कोणी तुला कोणी 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 हे काय हे काय हे काय कसं वाटतं? इकडे वर बघ जरा असं. इकडे तोंडावर पण चिखल उडलाय. हा कोण सांगते लाकडावर पाय द्यायला? लाकडावर पाय नाही दिले. मग 1 वाजलेत दुपारचे आणि थोडं जंगल पार केल्यानंतर एक असा मोकळा एरिया भेटलाय आणि आम्ही असं ठरवलंय की पुढच्या वाडीत जेवण्यापेक्षा इथं जरा मोकळ्या जागेवर जेऊया म्हणून. इकडे इकडे प्लीज. काय आलं? हा हा थोडं जेऊया, रेस्ट घेऊन परत अजून 20 किलोमीटर कमीत कमी जायचं आहे. काय जेवण खोल बघूया. खोल. अरे असू दे भावा, मोहिमेला चाललोय, अशी डबे दिसले पाहिजे. भात भाजी
आणि चपाती, ती पण थोडी ओली झाली. जेऊया आणि ड्रोन शॉट घेऊया. बेकार परिस्थिती नाही, माणूस चालता चालता झोपाला काय मला पण आले. आता आलेलो आहे पाटीवाडी फाट्यावर आणि इथं एक शिलालेख पण आहे. इथून पुढे आपल्याला भरपूर शिलालेख बघायला भेटणार आहे. छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पाटीवाडीकडे पन्हाळा पावनखिंड. आणि इथं एक शिलालेख आहे, तो एकदा बघा. ना उसंत ना थकवा सह्याद्री सखा. हे शिलालेख असं प्रत्येक ठिकाणी इथून पुढे लावले गेलेले आहेत. त्या काळी ह्या ठिकाणी तो काय अनुभव असू शकतो ते हे शिल्प म्हणजे हे शिलालेख आहे, शिल्प हे सांगतात. चार वाजून 28 मिनिटं झाली आता करेक्ट. आणि सगळ्यात मोठं आणि घनदाट जंगल पार करायचं आहे आणि ते पण अंधार व्हायच्या आधी. त्यामुळे आम्ही जरासं फास्ट कव्हर करायला बघायला लागलोय. खरं हा चिखल पूर्ण रस्ता हा असाच असणार आहे जोपर्यंत आपल्याला खाली उतरून पांढरे पाण्याचा तो रोड लागत नाही तोपर्यंत. आता जी सिच्युएशन आहे की नाही, माझ्या मागे पण कोणी नाही आहे आणि समोर पण कोणी नाही आहे, तर थोडंसं भयानक वातावरण वाटते. सकाळ असून सुद्धा भीती वाटते. आणि त्या काळात पूर्ण रात्रीचं महाराज या मार्गातून गेले होते. आता तर भरपूर डेव्हलप केलेलं आहे त्यामुळे ती गोष्ट वेगळी आहे. खरं त्या टायमिंगला बिना कोणत्या डेव्हलपमेंटचं किंवा लाईट नाही, काही नाही, डेंजर होतं. थोडा पुढे आपण गेल्यानंतर जरा घनदाट जंगल लागल्यावर आणि थोडा अंधार झाल्यावर ना ही जी भीतीचं किंवा असं भयानक जे वाटते जंगल, याची इंटेन्सिटी अजून वाढेल. एकदम ऑथेंटिक मामा दिसत आहेत जुन्या काळातले, त्यांचा एक फोटो घेऊया. मामा कुठलं, किती लांब आहे अजून? हा, पांढरपाणी इथून 5 किलोमीटर. 5 किलोमीटर आहे. अजून जंगल आहे ना बाकी? जंगल आहे. सर तुम्ही भारी दिसायला. फोटो काढू तुमचा एक? काढा की. तरी थोडं सुकलो होतो, आता परत पाऊस चालू झालाय. परत भिजायचं, नुसतं सुकायचं आणि भिजायचं या म्हणून आणि अनुभव घ्यायचा. महत्वाचं ते
आत्तापर्यंत आम्ही ऑलमोस्ट 30 किलोमीटर किंवा त्याच्या आसपास चाललो असणार. आणि एवढी बेकार भूक लागली ना. बिस्किट एकुलता एक साथीदार आहे सध्या आमच्याकडे. आता पाण्याचा झरा आला की नाही इरिटेट व्हायला लागले. एकतर सकाळपासून लगातार चालायला लागलोय, त्यात झरा क्रॉस केलं की थोडा वेळ आम्ही चालतोय, शूजमधलं पाणी त्यांनी जातंय, थोडं बरं वाटायला चालू होतंय आणि परत थोड्या वेळानंतर आणखी एक झरा. फायनली भरपूर वेळानंतर वस्ती दिसलेली आहे आणि आता आम्ही आलेलो आहे धनगर वाड्यात. 6:30 वाजून गेलेत आणि वस्ती आणि माणसं बघून जरा बरं वाटते आता जंगलातनं बाहेर आल्यावर. ही पहाट स्वराज्याची पावनखिंडीच्या दिशेने. आता जी आपण शिलालेख बघितली त्याच्यावर जे लिहिलं होतं त्याचं एक अर्थ असं होऊ शकतो की या ठिकाणी जस्ट पहाट व्हायला सुरू झाली असेल आणि आपल्या मावळ्यांनी पण थोडा श्वास घेतला असेल. शेवटचा पल्लाच कटत नाही. मागच्या अर्धा तास झाला आम्ही चालायला लागलोय, अजूनपर्यंत रस्ताच दिसायला तयार नाही आणि त्यात हे असा रस्ता आहे. आणि मी ऑलमोस्ट डेड आहे. खरं इकडे एक्साइटमेंट बघा कशी आहे ताकद. असं असलं पाहिजे लहानपणापासूनच. तर फायनली आम्ही मेन रोडला आलेलो आहे. जरा बरं वाटत आहे. आता इथून 2 किलोमीटर 2 ते 1.5 किलोमीटरमध्ये पांढरे पाणी आणि तिथून आपल्याला आत मलाई वाढायला जायचं. त्यामुळे आता जास्त अंतर कापायचं नाही आहे. पण त्याच्या आधी महाराजां जे आत मार्गे आपले महाराज गेले होते तो मार्ग आपण बघूया. चला. आता आम्ही उभारलेलो आहे शिवकालीन मार्गापाशी. आपल्याला दिसेल की नाही माहीत नाही, पण अशी कमान आहे आणि वर लिहिलेलं आहे शिवकालीन मार्ग प्रवेशद्वार. हा तोच मार्ग आहे, हा वाला, ज्या मार्गा थ्रू छत्रपती शिवाजी महाराज, वीर बाजीप्रभू देशपांडे आणि आपली मावळे इथूनच पावनखिंडीत उतरले होते. हा आहे तो मार्ग. आपल्याला आणखी एक शिलालेख जसं जवळ आलेलो आहे तसं भेटलेलं आहे. बघा त्यावर काय लिहिलं. लाख मेले तरी चालतील, लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. आपण भरपूर पिक्चर मूवीजमध्ये हे ऐकलेलं आहे. बाजीप्रभू देशपांडे यांच्या तोंडून हे शब्द. कदाचित त्या मार्गाने जाताना त्या ठिकाणी बाजीप्रभूंनी महाराजांना सांगितलं असेल की तुम्ही पुढे व्हा, कारण लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे. वाटेवर ते सोड, आपण कुठं आहे ते सोड, आपण कुठं आहे आता मलाई वाड्यात पोहोचणार. 200 मीटरवर पोहोच. आणि आपण चालत का चाललोय? चाललोय म्हणजे चालायचंच ते. ठरलेलं काय होतं ते सांगा आधी. चालायचंच ते काय? नाही नाही नाही, ठरलेलं काय? पांढरपाणी मध्ये गाडीतून जायचं. हा, आयसर मधून. हा. पण आता आपली मेंबर लेट झाली, ती अजून जंगलातच आहेत आणि त्यामुळे आपण अजून 3 किलोमीटर मलाई वाड्यापर्यंत चाललोय कारण त्यांच्यासाठी गाडी ठेवली आपण तिथे. वा बाई दानशूर. बघ यो भाई तुझं काय अंधारात? ए ए. तर फायनली आम्ही पोचलेलो आहे
मलाईवाडामध्ये. खरं तर असं ठरलेलं की पांढरे पाणीपाशी थांबून तिथून ट्रॅक्समधून यायचं होतं किंवा आयशर किंवा काय जे ट्रान्सपोर्ट असेल त्यांना यायचं होतं. पण तिथून 3 किलोमीटर आत चालतच यायला लागलं. खतरनाक एक्सपिरियन्स होता. हवा टाईट आहे सध्या. पाय तर लिटरली पांढरे पडलेत पूर्ण आणि दोन्ही नखं कामातून गेलेली आहेत. मांड्या तर पार घासून घासून आग लागलेली आहे. पण शेवट म्हणजे पूर्ण आपला ट्रेक पूर्ण झालेला आहे. हे कसं वाटतंय बघा. बारक्या जेवण पायाची हालत. मांडलं खरं वरानं केलं. व्यवस्थित ट्रेक पूर्ण झालेला आहे. उद्या काही जास्त नाही आहे. मोजून 3 किलोमीटर इथून पावनखिंड, तोही आपण कव्हर करू. नमस्कार, जय शिवराय. शिवराष्ट्र परिवार महाराष्ट्र पन्हाळा पावनखिंड मोहीम पदभ्रमंती मोहीम आज या मलाईवाड्याहून आज पावनखिंडकडे मार्गस्थ होते. संपूर्ण शिवघोष आणि बाजीप्रभूंच्या जल्लोषात ही आज पारंपरिक वेशभूषेमध्ये महाराजांचे मावळे आज ही पालखी घेऊन महाराजांची पावनखिंडकडे मार्गस्थ होत आहे. जय शिवराय. किती साया उजर करून या त्यांच्या चरणात शिवशाहीचा ऐका इतिहास जी पंख तुटले. मित्रांनो, हा महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्रामध्ये राहत असताना महाराष्ट्र ही महान पुरुषांची जन्मभूमी आहे. महाराष्ट्र ही महान कृतींची कर्मभूमी आहे. महाराष्ट्र ही अभंग उक्तींची स्फूर्तीभूमी आहे. महाराष्ट्र ही पराक्रमांची रणभूमी आहे. आणि महाराष्ट्र ही अलौकिक त्यागाची आणि सेवेची यज्ञभूमी आहे. काय बोलू. रात्रभर जेवढा थकवा होता आणि सकाळी चालायची जरासुद्धा इच्छा नव्हती ना. जसे कपडे घातले इथून आम्ही पालखी घेऊन 3 किलोमीटर, 1 किलोमीटर पण जायची ताकद नव्हती. मी टोटल 3 किलोमीटर चाललो. वेगळीच ताकद, वेगळी एनर्जी. महाराजांचा जयघोष, वीर बाजी प्रभू, वीर शिवाकाशीत, बांदल सेना यांचा जयघोष करत गेलो. एक वेगळा एक्सपिरियन्स होता. पण जे पण होतं एकदम एनर्जेटिक होतं. जेवण मस्तपैकी झालेलं आहे आणि थोडी दंगामस्ती करून आम्ही आता कपडे चेंज करून परत निघालेलो आहे कोल्हापूरला. बाय बाय.